नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. मित्र हो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे. एका नक्षलवाद्याचा जन्म. या कथेतील काही घटना किंवा कोणाच्या भावना दुखवणं यामागील काही हेतू नसून तो आपण ही कथा फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी ही विनंती. चला तर मग सुरू करूया. 11 झोपड्यांची वस्ती. गाव मग ते खुर्द असो, अगर बुद्रुक असो, जिथे विहीर नाही, इतर गोष्टी कुठून असणार, पण माडिया आदिवासी गावाला पाण्यापेक्षा एक जरुरीची वस्तू ते म्हणजे पुजारी. गावाला एक सोडून 2 पुजारी होते. आणखी एक महत्वाची गोष्ट, दारू. ती सर्वजण जरुरीप्रमाणे आपापल्या घरी काढत होते. सरकारी दारूची आणखी फारशी कोणाला सवय लागली नव्हती. गावाच्या सरकारी दप्तरी नोंद असावी, कारण गावाला एक पोलीस पाटील होता. त्याचे नाव कन्ना होते. गावाप्रमाणे फाटका, थोडीफार 10-8 एकर शेती असलेला. पोलीस पाटलांची सरकारी पगार 2-4 वर्षांनी कधीतरी मिळत होता. तेही नक्की किती मिळत होता तेही त्याला माहीत नव्हते. पगारासाठी पोलीस ठाण्यात 4-5 वेळा गेल्यावर शिवा खाऊन तेथील मुन्शी कागदावर अंगठा घेऊन थोडीफार रक्कम त्याच्या हातावर ठेवत असे. आपण पोलीस पाटील आहोत म्हणजे नेमकं कोण आहोत हे त्याला कधीच समजले नव्हते. आजा व बाप पोलीस पाटील होता म्हणून तोही पोलीस पाटील होता आणि त्याच्यानंतर त्याचा मोठा मुलगा पखरी हा पोलीस पाटील होणार होता. दसरा सण आला की महाराजांकडून पाटील लोकांना निरोप येत असे. मग गावातून घरापोटी एक कुडव धान, कोंबड्या, बोकड्या व दारू गोळा करून दसऱ्याला महाराजांच्या घरी नेऊन देण्याचा मान पाटलांना असे. गावात महाराजांच्या गावी त्यांना कोणीच विचारत नसे. गावातील लहान मोठ्या खटल्यात पाटलांचा सल्ला मानला जाई. मुख्य फायदा म्हणजे गार्ड, रेंजर, पटवारी व पोलीस पाटलांना इतर आदिवाशासारखे हलके काम सांगत नसत. वर्षातून एकदा पटवारी व पोलीस जमादार गावात येत विनाकारण पाटलाला शिव्या घालत काही पैसे व इतर वस्तू वसूल करून नेत असत. त्यांना दारू, जेवण, कोंबडी व वेळप्रसंगी बाई पुरवावी लागत असे. पाटील या वस्तू गावातून गोळा करून पुरवत असे. साहजिकच पटवारी पोलीस आले की त्यांच्या व गावावाल्यांच्या शिव्या खाऊन पाटील वैतागून जाई. नको ही पाटीलकी असे त्याला वाटत असे. पण पाटीलकी सोडावी म्हणजे नेमके काय करावे हे त्याला माहीत नव्हते. कोणाला विचारावे तर आदिवासीशी कोणी नीट बोलत नसे. म्हणून कन्ना इतरांप्रमाणे पाटील होता नाही, काहीतरी एक होते. सर्वांना स्वतःच्या जमिनी होत्या. त्याची नोंद नक्की आहे की नाही हेही कोणाला माहीत नव्हते. राजाच्या वेळेपासून होत्या म्हणून त्या आजही होत्या. एकट्या पावसाच्या भरोश्यावर सर्वजण धानाचे एक पीक घेत होते. पाऊस चांगला झाला तर 6 महिने पुरेल एवढे धान्य येत होते. आजूबाजूला घनदाट जंगल होते. 6-8 महिने फळे, कंदमुळे व चवीपुरती शिकारीवर जिवंत राहणे हाच त्यांचा निर्वाहाचा उपक्रम होता. कन्ना पाटलांचा लहान भाऊ गावातच होता. अजून तो पाटील झालेला नव्हता. तशी दोघांची वाटणी झालेली होती. दोघांनाही कसता येईल व वर्षभर पोट भरेल एवढी जमीन त्यांच्या वाटेला होती. खाऊन पिऊन सुखी होते. गावात सर्वात फाटका होता जुरू. जन्माने सर्वात मागासलेला माडिया आदिवासी जमातीचा होता. जुरूचा जन्म ह्या कुट्रे गावात झालेला नव्हता. त्याचे नातेवाईक जवळच्या अकलनपल्ली गावात होते. त्याचा आजा मेला तेव्हा सर्व जमीन काकाने घेतल्यावर जरू बापाबरोबर या कुट्रे गावात आला होता. येथे येऊनही त्याला चांगली 10-12 वर्ष झाली होती. जरूकडे फक्त 4 एकर जमीन होती. त्याचा कायदेशीर पट्टा पण नव्हता. पाटलांच्या शिव्या खात काम करत तो स्थायिक झाला होता.
कोणाशी भांडणे त्याला जमत नव्हते. तो स्वभावाने फार गरीब होता. या गावात आल्यापासून तो सर्वांना दबून राहत होता. या कुट्रे गावात आल्यावर त्याचे लग्न झाले होते. मागच्या वर्षी म्हातारा बाप मेला होता. त्याची बायको मैनी, मोठा मुलगा लालसू 6 वर्षाचा, मुलगी रुपी 4 वर्षाची व सर्वात लहान मुलगा गोगलू अजून वर्षाचा पण झाला नव्हता. पाटलाच्या कृपेने 4 एकरावर तो कसाबसा जिवंत होता. जुरूने आकाशाकडे बघितले. थोडेफार ढग जमले होते. गरमी तर गेले 4-5 दिवस होत होती. बिडीपत्ता सीझन संपून 4-5 दिवस झाले होते. नेमका नको तेव्हा बिडीपत्ता तोडणे सुरू असताना पाऊस पडला होता. ठेकेदाराबरोबर जुरूचेही नुकसान झाले होते. पूर्वी तोडलेली पाने पावसात भिजल्याने ठेकेदाराच्या माणसाने चिडचिड केली होती. त्यात जुरूची बायको 2 दिवस तापाने आजारी होती. उल्लू पुजारी येत होता व गार्डाकडून वाचलेली कोंबडी पुजाराला द्यावी लागत होती. बिडीपत्त्याची पाने तोडताना थकवा येतो म्हणून जपून ठेवलेली मोहाची दारू पुजाराला द्यावी लागत होती. यंदा मोहाची फुलेही कमी होती. पावसाळ्यात खाण्यासाठी जपून वाळून ठेवलेल्या मोहाची दारू काढावी हा मोह त्याने 3-4 वेळ टाळला होता. पावसाळ्यात नेहमीप्रमाणे खाण्यास काही नव्हते. पेरण्यापुरते धान्यही नव्हते. मग मन मारून मोह मुलांना खाण्यासाठी ठेवले होते. गेल्या पावसाळ्यानंतर त्याचा बाप मादी मेला होता. यंदा लालसू थोडाफार मदतीला येईल असे त्याला वाटत होते. लालसू तसा मोठा नसला तरी तो जोरूचा थोरला मुलगा होता. लहान रुपी आईबरोबर जंगलात जाऊन पाने तोडून आणण्याइतकी मोठी झाली होती. सर्वात धाकटा मुलगा गोगलू आईच्या कमरेला फडकेने बांधलेला राही. सहजगत्या जुरूने कुऱ्हाड हातात घेतली. काल जंगलातून आणलेला बांबू फोडून तो साफ करू लागला. मनातल्या मनात सर्व सरकारी लोकांना तो सोलत तो बांबूच्या पातळ कमच्या काढू लागला. आज उद्या पाऊस येईल. नाला लालसर पाण्याने भरून वाहेल. पाणी इंद्रावती नदीला मिळेल. नदीतील मोठी माणसळी नाल्यात चढेल. ही वेळ साधली तर 4-5 दिवस कोंबड्याच्या आंबिलीबरोबर चवीला मासे खाण्यास मिळतील. हे सर्व तो लहानपणापासून पाहत होता, शिकला होता. मासळीवर चढताना वाटेत लावण्यासाठी बांबूचे सापळे लावले होते. जरूने सापळे करण्यासाठी बांबूच्या कमच्या काढत होत्या. पोटातील भूक हातात उतरल्याने त्याचे हात अधिक सफाईने चालू होते. जंगलात भरपूर बांबू होते. 2-4 बांबू लागत असले तरी त्या 2 बांबूसाठी गार्डाला मासळी नेऊन पोचावी लागत होती. जरूने आपल्या मेलेल्या बापाची आठवण झाली. त्याचा बाप हे सगळे काम खूप सुबक करत होत असे. त्याच्या हातात कला होती. सुपे टोपल्या तो छान करत असे. शेवटचे 2 वर्ष तो बसून खात होता. जंगलातून बांबू आणून दिल्यावर त्याचा हात चालत राही. तो लाकडात कोरून छान नक्षीच्या आकाराच्या तंबाखूच्या डब्या करत असे. त्या डब्या देऊन वर्षभराची तंबाखू घरात येत होती. जरूने आपल्या बापाकडून सापळे तयार करण्याची कला शिकून घेतली होती. जरूचा मुलगा लालसू वेगळा होतो. तो एका जागी राहत नसे. त्याने लहानपणीच हे सगळे शिकून घ्यावे असे जरूला वाटत होते. मैनाचा तो फार लाडका होता. लालसूला शाळेत पाठव म्हणून मैना नेहमी त्याच्या मागे लागली. शेतीच्या दिवसात मुलाला शाळेत पाठवण्या इतका जोरू श्रीमंत नव्हता. तो त्याच्या बापासोबत कधीही शाळेत गेला नव्हता. त्याच्यामुळे त्याचे आजपर्यंत काहीही अडले नव्हते. जोरूला पुन्हा आपल्या बापाची आठवण झाली. आज जर तो असता तर हे काम जोरूला करावे लागले नसते. मागच्या महिन्यात मैनी आजारी पडली. त्यावेळी तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचे जोरूने पक्के केले होते. पण तो वेडा विचार त्याला सोडून द्यावा लागला होता. त्यावेळी उल्लू पुजाराने सांगितले होते, कमळीच्या बापाने मैनीवर काळी जादू केली आहे. जोरूला हे पटले होते. मागच्या वर्षी कमळीच्या बापाचा बैल मेला होता. तेव्हा त्याने जोरूवर आळ घेतला होता. गावात मीटिंग झाली होती. पण पंचांनी जोरूला सोडून दिले होते. त्याचा राग त्याने जादू केली असावी असे त्याला वाटले. जादूच्या विचाराने जोरूचा जीव खालीवर झाला
आपली बायको ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने हाक मारली. मैनी, ओ मैनी. मैनी झोपडीतून बाहेर अंगणातील मांडवात येत म्हणाली, काय रे? जोरूने मानवर करून मैनीकडे बघितले. त्याचा लहान मुलगा गुगलू बायकोच्या कमरेला फडक्यात लोंबकळत होता. जरूला माकडिणीची आठवण झाली. मैनी मेली तर गोगलूला कोणाचे दूध आणणार, गाईचे की बकरीचे? पण कोणाच्या आईचे दूध काढून आपण गाई बकरीच्या वासरांचा हक्क का काढून घ्यावा? हे पूर्वपार चालत आले होते. हे करणे म्हणजे पापच. मैनीच्या कमरेवरील मुलाला पाहून त्याला कसतरी वाटले व त्याने विचार कसा बदलावा या विचारात तो पडला आणि जणू काही त्याला उत्तर गावले. मैनीने विचारले, मला कशाला हाक मारली? लालसू कुठे आहे? गोगलूकडे पाहण्याचे टाळत जोरूने विचारले. त्याला तूच तर पाठवलं ना गावाच्या लोकांबरोबर? मी कुठं पाठवलं त्याला? हाल्या शोधण्यासाठी गाववाल्यांबरोबर काहीशी म्हणत मैनी रागाने झोपडीत निघून गेली. जोरू हसला. खरी गोष्ट होती. मांड्या गोंड आदिवासी उन्हाळाभर ढोरे कधी बांधून ठेवत नसत. एकदा धान कापणी झाली की चुरणी व नंतर शेतीचे काही काम नसल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला गुरेढोरे शोधून आणणे हा एकच रिवाज होता. सकाळी गावाच्या कोपाबरोबर त्याने लालसूला पाठविले होते. जोरूला त्याच्या नवीन हाल्याची आठवण झाली. गेल्या वर्षी खंडीभर धान देऊन त्याने पुकेकर गावावरून हाल्याला घेतले होते. पुकेकर गावाला जाताना वाटेत इंद्रावती नदी लागत होती. हा हाल्या जुन्या मालकाकडून परत आला नसावा असे त्याला क्षणभर वाटले. परत तो मासे पकडण्याचा सापळा करू लागला. मुलाला घरात झोपून मैनी बाहेर आली व जोरूसमोर एक पाय दुमडून व एक पाय लांब करून बसली. हाताने बांबूच्या कमचा साफ करू लागला. सगनीचा बाप मुलाला शाळेत पाठवणार आहे. मैनी म्हणाली, लालसूला पण आपण शाळेत पाठवू. काय आहे शाळा? शेतीवर काम कोण करील? मी आहे ना शेतात काम करायला. लालसूला शाळेत घाल. मैनी आपलाच हेका धरून बोलत होती. तू कसली शेतात काम करायला येते? तू आजारी असते. गोगलू पण लहान आहे. जोरूने उडून दिले. नाही, लालसूला शाळेत पाठवच. मैनी जोर करत म्हणाली. शाळेत जाईल, हुशार आहे. सालवाराचे किती पैसे येतील हे समजेल. जोरूला बायकोचे कौतुक वाटले. गोष्ट खरी होती. आंध्रामधून दरवर्षी कपडे विकणारे सालेवार बीडीपत्ता सीझनला येतात. सायकलवर माडिया आदिवासीच्या लंगोट्या, बायकांची लुगडे, पंचे, टावेल घेऊन येतात. काही पैसे रोख घेऊन बाकी उधारी ठेवून जातात. परत धान कापणीच्या वेळी येतात व उधारी वसूल करून जातात. हिशोब कोणालाच समजत नसे. सर्व आदिवासी लुटले जात होते. हे समजत असूनही कोणी काही करू शकत नव्हते. लालसूला शाळेत पाठवून फायदा होणार हे पण जोरूला पसंत नव्हते. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग बघूया उद्या. धन्यवाद.